क्वेश्चन आहे आपला. लाईन L टचेस द सर्कल विथ सेंटर O at point P. Q is the midpoint of radius OP. RS is a chord through Q such that chords RS parallel to line L. If RS is equal to 12, find the radius of the circle. छान आहे, मस्त आहे त्याची आपली जी काही फिगर आहे. आपण फिगर काढून घेऊया. नावं देऊया आपण. O RS Q P आता आपल्याला काय शोधायचं आहे, तर आपल्याला OP रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला शोधायचं. आपण गिवन लिहून घेतलेलं आहे. आपण कन्स्ट्रक्शन करून घेणार आहोत. ड्रॉ OR. ही OR आपली काय येणार आहे, रेडियस ऑफ द सर्कल येणार आहे आपल्याला. कारण ती कशी आहे, R हा पॉईंट सर्कलवरती आहे आणि O हा आपला सेंटर पॉईंट आहे, म्हणजे ऑफकोर्सली ही आपली रेडियस येणार आहे. ओके. आता आपण प्रश्न सोडवायला घेऊया. O is the center point of the circle. Line OP is a radius of the circle. Point Q is a midpoint of line OP. Therefore OP equal to QP equal to X. OP equal to OR, radius of the circle. OP is equal to OQ plus QP. Point Q is a midpoint. Therefore OP is equal to 2x. Therefore RQ is equal to QS is equal to 6. Point Q is a midpoint. Line OP and line RS intersect each other at point Q. Therefore angle OQR equal to 90 degree. By Pythagoras theorem, OR square is equal to OQ square plus RQ square. OR आपला किती आहे, की आपण रेडियस किती सांगितलेला, तर 2x स्क्वेअर इज इक्वल टू OQ किती आहे, x स्क्वेअर प्लस RQ आपण काय सांगितलेला आहे, त्याने आपल्याला 6 सांगितलेला आहे. कारण त्याने आपल्याला लाईन सांगितली होती. RS किती आहे, तर ती आहे 12. मग तिचा हाफ मिड पॉईंट आहे तो, म्हणून मग आपण म्हणालो तो 6 आहे. 4x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 36 झालेला आहे. 4x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर झाला 36 आहे. त्याला आपण डिवाईड केलं 3ने, तर आन्सर आला x स्क्वेअर इज इक्वल टू 12. 12 म्हणजे 4 3 = 12, म्हणून आपण काय लिहिलं, देअरफॉर x इज इक्वल टू 2 इन द रूट 3. 2x इज इक्वल टू 2 इंटू 2 इन द रूट 3 म्हणजे काय, जर 2 2 = 4 इन द रूट 3 ॲज इट इज. देअरफॉर 2x इज इक्वल टू 4 इन द रूट 3. सो द रेडियस ऑफ द सर्कल इज 4 इन द रूट 3 युनिट, किंवा तुम्ही म्हणू शकता युनिट्स. क्वेश्चन नंबर 10 आहे आपला. सेगमेंट AB इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. Line PQ is a tangent which touches the circle at point T. Segment AP perpendicular line PQ and segment BQ perpendicular line PQ. Prove that segment CP congruent to segment CQ. आपण दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. त्याच्या अगोदर आपण इथे
फिगर काढून घेऊया. आणि CP/CQ आपण कन्स्ट्रक्ट करून घेऊया. CP/CQ नावं लिहून घेऊया आपण. सेंटर पॉइंट आहे CAB, सेगमेंट आहे PQ आणि इथे T पॉइंट. दिलेली इन्फॉर्मेशन. Segment AB is a diameter of a circle with center C. Line PQ is a tangent. Tangent touches the circle at point T. Segment AP perpendicular line PQ. Segment BQ perpendicular to line PQ. Prove segment CP congruent segment CQ. कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं आहे. ड्रॉ CP/CQ अँड CT. तुम्हाला हवं असेल तर CT सुद्धा काढून घ्या. प्रूफ करायचं आहे आपल्याला. C is the center point of a circle. PQ touches the circle at point T. Therefore, angle CTP equal to angle CTQ equal to 90 degree. Tangent radius theorem. Therefore, line CT perpendicular to line PQ. This is our segment. Equation first. Segment BQ perpendicular line PQ given. हे आपलं सेकंड स्टेटमेंट, सेकंड इक्वेशन. सेगमेंट AP परपेंडिक्युलर टू लाईन PQ गिवन. हे आपलं थर्ड इक्वेशन. फ्रॉम 2 and 3 लाईन AP परपेंडिक्युलर लाईन CT परपेंडिक्युलर लाईन AP पॅरलल टू लाईन CT पॅरलल टू लाईन BQ. बघा आपल्याला सगळ्या लाईन्स ज्या आहेत त्या पॅरलल दिसणार आहेत. AP, CT आणि BQ. तसं आपण इथे लिहिलेलं आहे. लाईन AB इज अ सेकंड. लाईन CA कॉन्ग्रंट टू लाईन CB. रेडियस ऑफ द सर्कल. दोन्हीसुद्धा काय आहेत? रेडियस आहेत. देअरफॉर लाईन PT congruent to line Q2. Property of parallel lines and their transversal. In triangle CTP and triangle CTQ, line PT congruent to line QT, line CT congruent to line CT, common side. Angle CTP congruent to angle CTQ, common angle. Therefore, triangle CTP congruent to triangle CTQ by SAS. Therefore, line CP congruent to line CQ, congruent sides of congruent triangles. आपण अगोदर काय सांगितलं? congruent triangles दाखवले, मग त्याच्या साईड्स होत्या त्यासुद्धा काय असणार आहेत? congruent आहेत. आणि म्हणून आपण म्हणालो CP आणि CQ काय आहेत? congruent आहेत.